ठाकरेंच्या शिवसेनेतील संसदीय दलाच्या बैठकीत 6 खासदारांची दांडी। एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली। बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना नोटीस। खासदार संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब पागचौरे यांना कारणे दाखवा नोटीस। 7 दिवसात उत्तर देण्याच्या सूचना। अपात्रतेची कारवाई होण्याची ही शक्यता। बंडखोरांच्या प्रवेशासाठी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा मुहूर्त। उपमुख्यमंत्री शिंदे खासदारांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करणार। सध्या शिंदेंसह उद्धव ठाकरे यांच्याकडून कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू। बंडखोरांवरती टीका करताना राऊतांनी दुसऱ्या दिवशीही शिव्या हसडल्या। राऊतांच्या शिव्यांवरती शिंदेंच्या शिवसेनेचा संताप। शिंदेंच्या सेनेसह भाजपच्या नवनाथ वन यांचा राऊतांना जशास तसं उत्तर। बंडखोर खासदारांना गोरेगावच्या वेस्टिन हॉटेलमध्ये ठेवणार। शिंदेंच्या शिवसेनेकडून बुकिंग केल्याची माहिती। सर्व खासदार आज मध्यरात्री मुंबईत येणार। गृह विभागाकडून वाय+ सुरक्षाही दिली जाणार। ठाकरेंसोबत बंडखोरी केल्यानं ओमराजे निंबाळकरांवर समर्थकांचा संताप। ओमराजेंच्या सोशल मीडियावरून तब्बल 6000 फॉलोअर्स घटले। तर गद्दारी करू नका कमेंट्सचा वर्षाव। यवतमाळमध्ये शेतकरी कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी ठाकरेंच्या सेनेचं धोंडी आंदोलन। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट। गेट उघडून कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश। गडचिरोलीतील 6 लोहखनिज खाणी राज्य शासनाला द्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची केंद्र सरकारकडे मागणी। स्टील उत्पादन निर्यातीला यावेळेस भारताला पुढे आणण्याचं फडणवीसांचं उद्दिष्ट। नंदुरबारच्या सातपुडा परिसरामध्ये जोरदार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, मात्र उकाड्यापासून मोठा दिलासा। वाशिम जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटमध्ये 3 घरं जळाली। एकाच परिवारातील 5 जण जखमी। रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द या ठिकाणची घटना।